माझ्या बंधू भगिनींनो, जयशंकर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहूया दिव्य शक्तींच्या लीला या मालिकेचा 19वा भाग। तर चला सुरू करूया। जगात सर्वात प्रथम महादेवाकडून योगविद्या मिळवून तो योग संपूर्ण विश्वाला ज्यांनी शिकवला ते होते विश्वयोगी श्री स्वामी मच्छिंद्रनाथ। व फक्त देशाचा विचार न करता जगाला भक्ती मार्ग, योग मार्ग दाखवणारा व संपूर्ण विश्वावर प्रेम करणारा जगातला एकमेव विश्वयोगी स्वामी म्हणजे श्री स्वामी मच्छिंद्रनाथ। तर अशा या थोर नाथ परंपरेतील एक दिव्य शक्ती म्हणजे श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी देखील विश्वाला दाखवून दिले की नाथपंथ हा सूर्यासम तेजपुंज प्रकाश आहे व या प्रकाशाचा प्रत्येक किरण म्हणजे एक नाथ शक्ती आहे जी आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने सर्व विश्वाला शांतीने, करुणेने, प्रेमाने उजळून टाकत आहे। ज्यांचे एकमेव ध्येय या विश्वातील गृहस्थाश्रमी सांसारिक जीवनातील दुःखमयता भक्ती मार्गाने दूर करून प्रत्येकास त्या विश्वदेवाचे दर्शन घडावे यासाठी हा नाथपंथ आजही अदृश्य रूपाने कार्य करत आहे। तर हे कार्य करत असताना येणाऱ्या अनेक प्रसंगातील एक प्रसंग, ज्यावेळेस बालवयातील ज्ञानेश्वर माऊलींनी अहंकाराचा नाश शांतीच्या मार्गाने करून दाखवला, तर काय होता तो प्रसंग चला आता आपणही पाहूया। योगीराज श्री चांगदेव महाराज हे मोठे योगी होते। त्यांची तपस साधना मोठी होती। या साधनेच्या जोरावर त्यांनी मृत्यूवर देखील विजय मिळवला होता। तर अशा या थोर योगी पुरुषास एकदा ज्ञानेश्वर माऊली व त्यांच्या भावंडास भेटण्याची इच्छा निर्माण झाली व ते आपल्या शिष्यांसोबत ज्ञानेश्वर माऊलींना भेटण्यास निघाले। हिंस्त्र श्वापदांना आपल्या आज्ञेत ठेवण्याची ताकद त्यांच्या योगशक्तीत होती। त्यामुळे त्यांनी वाघास आपले वाहन बनवले व हातात सापाचा चाबूक घेतला व या थाटात ते आपल्या शिष्यांसह ज्ञानेश्वर माऊलींना भेटण्यास निघाले। व जेव्हा हे आपल्या दिव्य दृष्टींनी ज्ञानेश्वर माऊलींनी पाहिले त्यावेळेस त्यांना दुःख झाले, कारण योगशक्तीचा अहंकार हा योगी पुरुषास नसावा हे ते जाणत होते। त्यामुळे हा अहंकार नष्ट करणे जरुरी आहे हे त्यांनी जाणले व त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली ही आपल्या भावंडासह ज्या भिंतीवर बसलेली होती त्या भिंतीसच त्यांनी आपले वाहन बनून चालण्याची आज्ञा केली व श्री चांगदेवांना भेटण्यास ते सामोरी गेले। तर यावेळेस क्षणात काय घडले, एका थोर योगी पुरुषाचा अहंकार क्षणात काही उपदेश न करता ज्ञानेश्वर माऊलींनी नाहीसा केला, कारण ती निरागस कोवळ्या वयाची भावंडे भिंतीवर आरूढ होऊन आपल्याला सामोरी येत आहेत हे पाहून योगीराज श्री चांगदेव प्रथम दर्शनीच हादरले, कारण आपण योग शक्तीने हिंस्र श्वापदांवर म्हणजे सजीव प्राण्यांवर नियंत्रण मिळवले आहे, परंतु या कोवळ्या वयातील भावंडांनी तर निर्जीवांमधील चैतन्याला जागवले आहे व हे अशक्य कार्य आपल्या डोळ्यासमोर शक्य करून दाखवले आहे। हे पाहून त्यांचा अहंकार गळून पडला व ते माऊलींना शरण आले। तर येथे ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या शिष्यांना दाखवून दिले की साक्षात देवतांना युद्धात हरवणाऱ्या या नाथ शक्तींनी कधीही आपल्या दिव्य शक्तींचा दुरुपयोग केला नाही किंवा त्याचे प्रदर्शन देखील केले नाही, परंतु शिष्यांना मात्र साधनेद्वारे जेव्हा ही योगशक्ती ईश्वर दर्शनासाठी प्राप्त होते त्यावेळेस नकळतपणे त्यांच्यात अहंकार निर्माण होतो व यामुळे शिष्य परमेश्वर दर्शनापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण होते। त्यावेळेस पुन्हा सद्गुरूंना या शिष्यांचा अहंकार चातुर्याने दूर करून त्यांना योग्य मार्गावर आणावे लागते। तर अशा या थोर दिव्य शक्तींची ओळख आपण देखील करून घ्या, म्हणजे आपणास देखील ईश्वर दर्शनासाठी या दिव्य शक्ती योग्य मार्गावर आणतील। व आता जर माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आपल्या नाथ भक्तांमध्ये जरूर शेअर करा व आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या 2 चौकोनांमध्ये अशाच दिव्य शक्तींच्या लीला दाखवल्या आहेत, त्यातील कोणत्याही एका चौकोनावर क्लिक करून ती लीला देखील पहा। तसेच 2 चौकोनाच्या मध्ये दिसत असलेल्या गोल बटनावर क्लिक केल्यास माझे चॅनल देखील सबस्क्राईब होईल। तर केले ना सबस्क्राईब? ठीक आहे, तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय शंकर।